क्वार्टर फायनल क्रमांक 2 पठार विभाग. खऱ्या अर्थानं ही तगडी मॅच. स्वरूप पोळ समोर नितीन मांढरे. पठारच्या सर्व खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी केला गेला अट्टास. KVM चषक 2026. पहिलाच बॉल पायावरती आदळतोय. बॅक टू द बॉलर. डॉट बॉल. चिकू सर चिकू सर तुला चांगलं सर सर म्हणत समोरच्या बाजूला फटका खेळलाय. ड्राईव्ह केलाय लॉंगांवरती. मिसफील्ड आणि इथं मात्र अगदी सेफ आहे. निश्चितपणे सेफ आहे. 2 धावा येत आहेत. नितीनजी शिंगटे सर यांचं देखील अगदी मंचावरती आगमन. आपलं मनपूर्वक स्वागत. आडव्यातनं फटका खेळला. या वेळेला अगदी डीप मध्ये खेळाडू आहे. दीपकच्या माध्यमातून फील्ड केला जाईल. 2 धावांचा प्रयत्न यशस्वी होतोय. सुंदररित्या मारलेल्या लेग साईडला 2 धावा. नितीन आपल्या स्ट्राईकवर. चार धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. स्वरूप विरुद्ध नितीन. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल. पठार विभागातून पुढे आलेले 2 संघ आजच्या लॉट मध्ये कोण मारणार बाजी. हो हो हो. यावेळी मात्र दांडी गोल आणि जल्लोष. नितीन मांढरे बॅक टू डग आउट. दी फुल टॉस देखील मिस केलाय. विकेट येते. मोठी विकेट येते. मोठा मासा गळाला लागतोय. मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल झालेत. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. अगदी मागची मॅच जिथं सोडली तिथूनच केली या मॅचला सुरुवात. महेशच्या बॅट मधून आलाय हा चौकार. अमोल सर तुम्ही पलीकडच्या बॉलवर मागे नको. मागे एक जण आहे. पलीकडे जावा. एक जण कोणीतरी पलीकडे जावा. आठ धावा अगदी पहिल्या षटकात आणि 1 विकेट आल्या. चला थोडी स्पीडअप घ्यायची. फुल टॉस मिडांच्या डोक्यावरून गॅप मध्ये चेंडू फरार. सीमा पार. चौकार. धावा लागतात पहिल्या षटकात. 1 गडी बाद 12. पहिल्या षटकात 12 धावा धावफलकावर येत आहेत. अगदी षटक क्रमांक 2 आता विक्रम मांढरे याच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. पहिल्या षटकात आल्यात 12 धावा आणि 1 विकेट. आता शशी कोथळे स्ट्राईक वरती दाखल. प्लेअर ऑफ द डे
सर ए 2-6 मानकरी आलेला आहे. आता मात्र विक्रम मांढरे विरुद्ध शशी कोचळे मैदानाच्या आतमध्ये. मांढरदेवी विरुद्ध कोचेवाडी. पठार विभागातून हा लॉट अगदी खास पठाराच्या खेळाडूंना एकत्र व्यासपीठ जे आपण पाहतो. पठार विभागामध्ये अनेक स्पर्धा सातत्याने होतात, परंतु वाई तालुकाच्या स्पर्धेच्या माध्यमातून पठारातील सर्व 8 संघांना एकत्र आणून या व्यासपीठावरती त्यांच्यातून एक संघ आज पुढे येणार आहे. उद्या पूर्व विभागातील 8 संघ आपण पाहणार आहोत. नाव घे सगळ्यांची. पुन्हा एकदा खूप सुंदर गोलंदाजी. अगदी डॉट बॉल आलाय. शशिकांत यांना मात्र चेंडू समजलाच नाहीये. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. 2 सलगचे डॉट. त्याच्या बॅटला बॉल नाही लागला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला. अलॉंग द कार्पेट शुभमच्या माध्यमातून थांबवला जातोय. एकच धाव येते या बॉलवरती. एक 1.2 चेंडूचा 1.3 चेंडूचा खेळ झाला आणि धावफलकावर धावा आहेत. एक गडी बाद 13. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय विक्रम मांढरे यांच्या माध्यमातून. अगदी यावेळेला मात्र डिफेन्स केला. एक पॉइंट वरती मिसफिल्ड होती आहे. 2 धावांसाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. 2 धावा येत आहेत या बॉलवर. उद्याच्या दिवसात पूर्व विभागातून सामने आपण पाहणार आहोत. पूर्व विभाग यावेळेला पुन्हा एकदा बॅक ऑफ लेंथ आखोटपदा चेंडू. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा कमी गतीने हाताळलाय. शरीरावरती आदळलाय आणि हा डॉट बॉल येतोय. अगदी षटक समाप्त. 2 षटकानंतर 15 धावा आल्या. आपण आज पाहतोय पठार विभाग उद्या पूर्व विभाग खेळणार आहे. DY स्पोर्ट सुरू विरुद्ध भुईंज अशी पहिली लढत. तदनंतर शिवतेज क्रिकेट क्लब आभेपुरी विरुद्ध खानापूर. तिसरा सामना उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत. शिवशक्ती सुरूर विरुद्ध धोम पुनर्वसन. तर उद्याच्या दिवसात चौथा सामना ओझरडे विरुद्ध पांडे अशा लढती आपण पाहणार आहोत. 15 धावा धावफलकावर आहेत. सुंदर गोलंदाजी अगदी आतापर्यंत आपण पाहतोय. स्वरूपचा पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. डीप मध्ये अगदी निष्ठून चाललाय. सीमा पार षटकार. शशी कोचळेच्या बॅट मधून आलाय हा प्रहार. जबरदस्त स्ट्रोक इथं एक्झिक्यूट केलाय. स्वरूप वरती हल्ला झालाय. षटकार आलाय. यावेळी मात्र स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. हेच आपण क्रिकेट पाहतोय. अलीकडे प्रत्येक बॉलवरती प्रहार करण्याचा सातत्याने प्रयत्न आहे खेळाडूंचा. सिंगल्स आणि डबल्स वरती भर दिला जात नाही. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही. स्क्वेअर ड्राईव्ह इथं मात्र बॅकवर्ड रिजन केवळ एक सिंगल मिळते.
फुलटॉसचा फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न फसला. कॅच मात्र ड्रॉप. मिळतीये केवळ एक धाव. अगदी धावफलकावर धावा आहेत 23. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. महेश 5 बॉल 10 तर शशी 7 चेंडू 9 वरती खेळतायत. स्वरूपचा पुढचा चेंडू महेश. हो इथं मात्र अगदी टप्पा पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी बीट केलं जात आहे. महेशला डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना उद्या 23 धावा धावफलकावर आहेत. यावेळी लॉफ्ट केला. अगदी फटका बसला. विक्रम मांढरे डाऊन द बॉल. कॅच पकडला जातोय. सेफ हँड्स इन टू द बास्केट. विकेटचं पतन. मात्र मैदानाच्या आतमध्ये जितू कोसळे दाखल. 3 षटकांचा खेळ थांबला. 2 गडी बाद. 23 धावा धावफलकावर. जितू कोसळे इन ॲट 4 चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. षटक क्रमांक 4 मात्र आता कोण हाताळेल पाहूया. पर्याय आहेत. विकी असेल, दीपक असेल, नक्की कोणाचा पर्याय निवडला जाईल. षटक क्रमांक 4 मध्ये विकी वानखेडे. तीन षटकानंतर 2 बाद 23 धावा धावफलकावर. पहिलाच बॉल. वॉटर स्ट्रोक यार जबरदस्त. 1 बाउन्स बिरकावून दिलाय. सीमा पार चौकार 4 धावांसाठी. पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवलाय. विकीवरती चौकार आलाय. यावेळी अलॉंग द कार्पेट खेळलाय. मिडॉनवरती थांबवला जातोय. धाव घेण्याची संधी दिली जाणार नाही आहे. डॉट बॉल येतोय. 9 बॉल 13 वरती शशी कोसळे. 27 वरती संघाचा धाव फलक. आता मात्र त्या धावसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सातत्याने मोठे बटके येणं गरजेचं आहे. मॅच महत्वाची आहे. क्रुशियल मॅच. पठार विभागातून सेमीफायनलसाठी कोणता संघ पात्र ठरणार यासाठीचा सामना. संधी निर्माण केली आहे. तिचं सोनं मात्र करता येत नाही आहे. कॅच निसटलाय. 2 धावा या बॉलवर. तिसरीचा प्रयत्न मात्र होणार नाही आहे. 2 वरच थांबावं लागेल. $29 29 धावा धावफलकावर आहेत. लॉफ्ट केला. यावेळेला पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर नाही आहे. स्वरूप पोल सेफ हँड्स इन टू द बास्केट. या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर तो अगदी अलगद विसावतो. हे आपण पाहिलंय. विकेट आली आणि आता मात्र पहिल्या मॅचचा हिरो प्रतीक उंबरकर मैदानामध्ये दाखल.
बॉल दाखल करा. तीन 3.4 चेंडूचा खेळ झाला आणि धावफलकावर धावा आहेत 29. चला थोडी घाई करा, वातावरण थोडंसं बिघडलंय. आडव्या वाटणं फटका खेळला, यावेळेला स्वरूपच्या माध्यमातून फील्ड केला जाईल. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त होत्या. 3.5 षटकांचा खेळ, 30 धावा धावफलकावर. 7 बॉल अजूनही बाकी आहेत ओव्हरमध्ये. थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो, थोडी घाई करा, थोडीशी घाई करा प्लीज, वातावरण थोडंसं बिघडलंय. यावेळी हेलिकॉप्टर लॉन्च केला, बिरकावून दिलाय. ओहो व्हॉट एफर्ट यार, स्वरूप पोळ काय फिल्डिंग करतोय भावा, अप्रतिम अप्रतिम एफर्ट. संघासाठी निश्चितपणे 4 धावा वाचवल्यात या बॉलवरती, अगदी 5 धावा वाचवल्यात, एकच धाव आली या बॉलवरती. 31 धावा धावफलकावर. अखेर तो षटक आता दीपक वाघमारे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, थोडं पावसाचं वातावरण झालंय, घाई करूया. दीपक वाघमारे समोर आता जितू कोसळे. आडव्या वाटणं फटका खेळलाय, गॅप शोधला, इथं मात्र अगदी धावा किती येतील पाहायचंय. चौकार आलाय, जबरदस्त स्ट्रोक. धावफलकावर धावा अगदी 35 आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे अजूनही. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळलाय, मिडॉन वरती. प्रतीक रन आउट होत आहेत, परतावं लागतंय माघारी आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरतोय. डीके मैदानाच्या आतमध्ये. डीकेच टाका दिनेश कर. जबरदस्त गोलंदाजी, तितकं सुरेख क्षेत्ररक्षण. क्वार्टर फायनलची मॅच लो स्कोरिंग थ्रिलर आपण पाहतोय. कालचा दिवस असो की आजचा, दुपारच्या सत्रात धावा मात्र खूप कमी आल्यात. लॉफ्ट केलाय, बिरकावलाय, ऋषिकेशच्या हातातून निसटलाय, थेट सीमा पार, षटकार. 6 धावांसाठी. धावफलकावर धावा 41. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा फटका खेळला, हवेमध्ये आहे आणि दूर आहे का पाहूया. नक्कीच आहे, चौकार. 1 बाउन्स 4. जितू कोसळेनं केला आहे अखेरच्या क्षणांमध्ये सुंदर प्रहार.
45 धावा, 2 बॉल अजून बाकी आहेत. एखादा फटका जर आला अर्धशतकाची वेस ओलांडली जाईल. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. आकुटापदा चेंडू वाड्या बॅटने खेळलाय. एक धाव तर निश्चित आली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. कीपर सेंडला फेकी केली आहे आणि इथं मात्र स्ट्राईक रोटेट करण्यात यश आलंय. रनआउट जरूर होतोय DK, परंतु स्ट्राईक वरती जितू दाखल असेल. नॉट आउट. 2 धावा पूर्ण. ओ इथं काय घडतंय? रेअर मिस्टेक, बिग मिस्टेक. एक धाव देखील मिळाली. बेल्स आहेत. बेल्स जर पडली नाहीत तर नॉट आउट असेल. बॅट्समन हा रूल आहे. 47 धावा. एक अखेरचा बॉल. ही एक धाव महागात पडेल, नक्कीच पडू शकते. आडाबॅटने खेळला. यावेळेला निष्ठून चाललाय. गॅप मध्ये होतोय फरार. चौकार. 51 धावा धाव फलकावर. विजयासाठी 52चं टार्गेट. 5 षटकांचा खेळ थांबलाय. क्वार्टर फायनलची मॅच पठार विभाग खऱ्या अर्थानं KVM क्रिकेट क्लब आयोजित KVM चषक 2026. संधी दिली गेली आहे पठारातील 8 संघांना आपलं कौशल्य या KVM क्रिकेट क्लबच्या माध्यमातून दाखवण्याची तालुका स्तरावरती. आणि त्यामध्ये आत्तापर्यंत 2 संघ जे वरचढ राहिलेत, कोसळेवाडी आणि समीर भाऊ 11 मांढरदेवी. कोणता संघ आता बाजी मारणार हे पाहूया. परंतु उद्याच्या दिवसात मात्र पूर्व विभाग आपण पाहणार आहोत. DY स्पोर्ट्स विरुद्ध भुईंज, शिवतेज क्रिकेट क्लब अभेपुरी विरुद्ध खानापूर, शिवशक्ती सुरू विरुद्ध धोम पुनर्वसन, ओझरडे विरुद्ध पांडे अशा मॅचेस आपण पाहणार आहोत. चला मित्रांनो, थोडी घाई करा. कोथळडी टीम, पावसाचं वातावरण झालंय, थोडी घाई करा. स्पीडअप घ्या मित्रांनो, पावसाचं वातावरण झालंय, घाई करा. मांढरदेवी संघ सलामीची जोडी पाठवा लगेच. आता सकाळ लावणार.
ग्राउंडवर गेलो चांगलं बाहेर चष्टा बसते. सलामीची जोडी विकी वानखेडे राज वानखेडे. बॉल द्या. चला मॅचला सुरुवात करा. थोडंसं घाई करा, पावसाचं वातावरण झालंय. 30 चेंडू 52चं टार्गेट आहे. चला सुरुवात होते मॅचला. 30 चेंडू 52चं टार्गेट. नितीन मांढरे पहिला षटक हाताळतोय. समोर विकी वानखेडे. वेगळ्या गोष्टीत हारलाय जो. म्हणत ना हारला सर. किरण सर. हो किरण सर. चला मॅच सुरू करूया, घाई करा. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. खेळाडू आहे, कॅच पकडला गेलाय. अगदी जाळ्यामध्ये ओढलंय विकी वानखेडेला. आतापर्यंत जर आपण चर्चा केली तर लॉंग ऑन आणि मिड विकेट होता. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर पॉवर प्ले मध्ये लॉंग ऑफ घेतलाय आणि काव कॉर्नर आणि चेंडू देखील आउटसाइड ऑफ पुढ्यात टाकला. ड्राईव्ह साठी अगदी लालच दिलं आणि जाळ्यात ओढलं विकी वानखेडेला. नितीन मांढरेची क्लासिकल बॉलिंग. चला थोडं स्पीडअप स्वरूप. थोडी घाई करा, पावसाचं वातावरण झालंय. तुम्ही कुठं चाललाय? बसा. पहिल्याच बॉलला अगदी विकेट आल्या. दुसरा बॉल जबरदस्त हाताळलाय नितीनने. डॉट बॉल येतोय. अगदी आता हे बॅटल खूप मजेशीर आहे, कारण नितीनला अगदी आपल्या गोलंदाजीवर स्वरूपने थांबवलं होतं आणि त्यानंतर तो जल्लोष पाहिला आपण. आता प्रत्युत्तर नितीनला द्यावं लागेल आणि ते देत असताना सुंदर गोलंदाजी. दोन बॉल अतिशय सुंदर हाताळलेत. सलगचे 2 डॉट आलेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. डॉट बॉल. व्हॉट बॉलिंग यार. नितीन मांढरे आज क्लासिकल गोलंदाजी नितीनची पाहिल्या. KVM क्रिकेट क्लबचे आमचे खेळाडू साहिल जगताप आपण आलात, आम्ही धन्य झालो. बाउंड्रीवरती बॉल आणायला जावा. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. बॅटची एज, विकेटचं पतन आणि इथं मात्र दिलंय प्रत्युत्तर. अगदी असाच जल्लोष स्वरूपने केला होता नितीनला बाद केल्यानंतर. साहिल जगताप यांचं आगमन झालंय. अगदी आमचं व्यासपीठ धन्य पावलं. जबरदस्त गोलंदाजी. अजूनही एकही धाव खर्च नाहीये आणि 2 विकेट. प्रत्येक मॅच मध्ये अशीच गोलंदाजी राहिली आहे नितीनची.
चला लास्ट बॉल अगदी विक्रम मांढरे समोर. ड्राईव्ह केलाय, मेडन, डबल विकेट मेडन. काय गोलंदाजी केले यार नितीन मांढरे. अष्टपैलू खेळाडू आहे आणि आपला अष्टपैलू खेळ दाखवतोय. फलंदाजीत निराश जरूर झाला, परंतु गोलंदाजीमध्ये मात्र आपली छाप सोडली आहे. प्रत्येक मॅचमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी केली आहे. पहिली ओव्हर पॉवर प्लेमध्ये त्याने खऱ्या अर्थानं आपली पॉवर दाखवली आहे. डबल विकेट मेडन हाताळली आहे. षटक क्रमांक 2 जितू कोसळे हाताळतील. 24 चेंडूला 52चं लक्ष. धावफलक अगदी शून्यावरती स्थिर. आमचे यूट्यूब स्पॉन्सर तसेच आमच्या KVM क्रिकेट क्लबचे सदस्य किशोर शिंदे सर अर्थात शिंदे फूड प्रोडक्ट्स यांच्या माध्यमातून अगदी ऑर्गनायझर्स टीमसाठी भरपूर सहकार्य राहिलंय. यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला. प्रतीकचं चांगलं क्षेत्ररक्षण. अवघी एक धाव येते. या वेळेला अगदी वाईड बॉल आहे. अवांतर धाव. वाईडचा इशारा येतोय. पंच यस रिव्ह्यू नक्कीच घेतला जातोय. वेदर इट इज अ नो बॉल ऑर नॉट चेक केलं जाईल नक्कीच. इट इज अ वाईड बॉल. आतमध्ये आहे अगदी पूर्ण क्रिजच्या. नो बॉल आहे की वाईड यासाठी कॉल होता. वाईड आहे. फुल टॉस लॉफ्ट केलाय. खेळाडू आहे अगदी बनेल प्रेक्षक. येतोय षटकार 6 धावांसाठी. पठार विभागामध्ये एकमेकांसोबत खूप वेळा येतात हे संघ. कोचेवाडी विरुद्ध समीर भाऊ 11 मांढरदेवी. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. प्रतीक येतोय. चांगलं फिल्डिंग प्रतीकची. एक सिंगल या बॉलवरती. नऊ धावा धावफलकावर लागल्यात. अजून 21 बॉल आणि 43 ची गरज आहे. आजच्या दिवसात पठार विभागातून कोणता एक संघ बाजी मारणार यासाठी केली जाते ही लढाई. यावेळेला पुढ्यात आलाय हाफ व्हॉली. फटका लाजवाब षटकार. 6 धावांसाठी फेकलाय सीमापार. जबरदस्त स्ट्रोक. यावेळी मात्र आउटसाइड ऑफ हाताळलाय. डॉट बॉल येतोय. 15 धावा धावफलकावर. या षटकात 15 धावा आल्यात अगदी 2 षटकारांसह.
इथं मात्र दांडीगुल इनसाइड एज इन टू द विकेट्स. राज वानखेडे बॅक टू पवेलियन. 2 षटकांचा खेळ अगदी झालाय. 3 गडी बाद 15. 3 गडी बाद 15 धावा धावफलकावर आहेत. हो सर, इथं मोकळा ग्लास का ठेवला ह्यो? शुभम मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नाव स्ट्रायकिंग एंडला. अगदी स्ट्राईक वरती आता विक्रम असतील. षटक पूर्ण झालंय. पुन्हा एकदा नितीन मांढरे डबल विकेट मिळून ज्यांनी हाताळले ते गोलंदाजीसाठी. या बॉलवर अगदी 2 धावा मिळत आहेत. चांगला चेंडू आता तितकाच सुंदर फटका. 1 धाव मात्र शॉट आहे. 1च मिळेल. स्कोर आहे 16. या बॉलवरती 1च धाव आली. धावल्या 2 मिळाली 1च. शॉर्ट रन आहे 1. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला. यावेळेला स्क्वेअरच्या दिशेनं खेळाडू नाही या सर्कलमध्ये त्यांना डीप मधून येईल तोपर्यंत 2 धावा मात्र यावेळेला नक्कीच पूर्णतः प्राप्त होतील. समीकरण आता येत आहे 16 बॉल आणि 34 धावांचं. पुन्हा एक शॉट. पुन्हा एक धाव शॉट येते. सोळा बॉल आणि 35 ची गरज आहे. ड्राईव्ह केलाय अगदी यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल येतोय. 2.3 चा खेळ झाला. 3 बाद 17. डॉट बॉल जबरदस्त हाताळलाय चेंडू. लॉफ्ट केला. यावेळेला ऑन द राईज समोरच्या बाजूला सिंगल मिळते. दोन 2.5 चा खेळ झाला. 18 धावा आल्या धावफलकावर. यावेळी वेगान हाताळलाय परंतु अगदी दिशा खराब. वाईड +1 2 धावा येत आहेत. 13 बॉल आणि 32 ची गरज आहे अजूनही. एक महत्वाचा बॉल बाकी. याही षटकात अवघ्या 5 धावा खर्च झाल्यात. चेक केला जातोय वेदर इट इज अ वाईड ऑर लेग बाईज. रिव्ह्यू घेतला गेलाय. चेंडू पायावरती लागलाय का यासाठी अंपायर्स कॉल. अंपायर्स रिव्ह्यू आहे.
इट इज अ वाईड बॉल. चला थोडी घाई करा. घेतलेत इथं मात्र अगदी डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा खेळ झाला आहे. 3 गडी बाद 20 धावा 12 बॉल 32 ची गरज आहे. चला स्पीडअप घ्या स्पीडअप घ्या. लव यू. चला स्पीडअप घ्या घाई करा. 12 बॉल 32 ची गरज. शशी कोचळे समोर विक्रम मांढरे. पहिलाच बॉल थप्पड जर्दी आहे. सीधा सीमा रेखा पार. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. सव्वीस धावांची अजून घरी 11 बॉल मध्ये. यावेळी आडव्या बॅटनं कव्हर्स मध्ये पॉवरफुल सक्सेसफुल. वॉट स्ट्रोक यार विक्रम मांढरे. 2 सलगचे 2 बॉल 2 षटकार. दहा बॉल 20 ची गरज. 12 बॉल 32 चं समीकरण 10 बॉल 20 वरती आलंय. 2 आखूड टप्प्याचे चेंडू. एकाला स्क्वेअर लेग मध्ये दाढलंय तर एकाला कव्हर्स मध्ये. आता मात्र फटका कसा खेळला जाईल. पवित्रा काय असेल. रणनीती काय आखली जाईल शशिकांत कोचळेच्या माध्यमातून. पुढ्यात टाकलाय समोर भिरकावलाय हवेमध्ये. कॅच ड्रॉप की मॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप आहे की मॅच ड्रॉप हे मात्र आता प्रश्न विचारावा लागेल. 1च धाव घेतले या बॉलवरती. जीवनदान खऱ्या अर्थानं विक्रमला. 9 बॉल 19 ची गरज आहे. नाही नाही नाही. यावेळी बॅटचेज आणि घोषित क्षेत्रात 1 धाव मिळते. 8 बॉल आता 18चं गणित. चांगलाचे हो संधी होती जरूर. थोडेसे लेट झाले जितू. अन्यथा इथं नक्कीच स्टंपिंगची संधी होती. 7 बॉल 18चं गणित आता आहे. क्वार्टर फायनलची महत्त्वपूर्ण मॅच. चर्चा केली जाते. उत्तर काय येत आहे. मोठ्या फटकेसाठी ट्राय करतील का शुभम. 7 बॉल 18ची गरज आहे. चला थोडी घाई करा. समोर खेळला आहे. डीप मध्ये खेळाडू आहे. 1 बाउन्स फील्ड केला जातोय. अगदी एक सिंगल येते. षटक समाप्त. ओके माफ करा धाव नाही घेतल्या. डॉट बॉल येतोय. 6 बॉल आता 18ची गरज आहे. थोडी घाई करा. स्पीडअप घ्या मित्रांनो. अखेरची ओव्हर आहे. अगदी पावसाचं वातावरण झालंय. केव्हीएम क्रिकेट क्लबच्या सर्व सदस्यांना विनंती आहे. मॅच संपल्यानंतर आपण लगेच खेळपट्टीजवळ या. पावसाचं वातावरण आहे. विकेट आपल्याला झाकायची आहे. केव्हीएम क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू
पहिलाच बॉल प्रतीकचा वाईड येतोय. 5 बॉल आता 6 बॉल आता 17ची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा. विक्रम मांढरे की प्रतीक उंबरकर कोण मारेल बाजी. फुल टॉस लॉफ्ट केलाय. नितीन मांढरे च्या हातामधून निष्ठून षटकार आलाय. 6 धावा येत आहेत. 5 बॉल आता 11ची गरज आहे. विक्रम मांढरे काय खेळी केली आहे. 12 बॉल 29 धावांची खेळी. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये. काय स्कोरिंग करायला लागते. स्कोर पण हेच टाकतात सगळी कामं लय असतात कामं म्हणून तर पटापटा तुमचं घेता येत नाही आम्हाला सगळं. नाही नाही चालू आहे. षटकारानं दबाव शिफ्ट झालाय. पुढ्यात टाकला बॅटशेज आहे. आता मात्र सिंगल आली आहे. आता येणारे 4 बॉल आणि 10ची गरज आहे. चला घाई करा. थोडी घाई करा. थोडी घाई करायची आहे. यावेळी आडाबॅटनं खेळलाय कव्हर्स मध्ये. 1 बाउन्स चौकार. विक्रम मांढरे व्हॉट बॅटिंग यार. जबरदस्त बॅटिंग. 3 बॉल आता 6चं गणित आहे. पुढ्यात टाकलाय. लॉफ्ट केलाय. हवेमध्ये आहे. संधी आहे आणि कॅच मात्र ड्रॉप. षटकार. मॅच फिनिश. मांढरदेवी समीर भाऊ 11 मांढरदेवी या मॅच मध्ये ठरलेत विजयी. विक्रम मांढरे ठरलेत संघासाठी हिरो आणि हा संघ ठरलाय पठार विभागातून सेमीफायनल मध्ये पात्र होणारा संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. 15 बॉल 40ची खेळी करणारा विक्रम मांढरे. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये.